यासाठी आम्हाला डिव्हाइनची हेल्प लागते आणि ती डिव्हाइनची हेल्प आम्ही घेतो आणि आम्ही एक माध्यम म्हणून काम करतो आणि या माध्यमाच्या थ्रू ही डिव्हाइन हेल्प जात असते आणि त्या रुग्णाला बरं करते. 2 गोष्टी फक्त आपल्यासाठी आहेत ज्याने आपण आपली बॅटरी चार्ज करू शकतो. एक आहे ऑक्सिजन प्रॉपर, म्हणजे श्वासोच्छवास लंग्स, आणि दुसरी गोष्ट आहे की प्रॉपर आहार. काही गोष्टी त्या पेशंटच्या कळायला लागतात ज्या रिपोर्ट्समध्ये नसतात. त्या गोष्टी आम्हाला त्या दैवी कृपेने म्हणजे त्याची आराधना केल्यामुळे आम्हाला ते कळतं. एक रुग्ण आमच्याकडे जेव्हा येतो, तो कुठल्यातरी आशेने आलेला आहे, की त्याला बरं व्हायचंय आणि त्याला बरं होताना एक जर्नी आहे. प्रत्येक जण आध्यात्मिक आहे, फक्त त्यांना त्याची जागरूकता नाहीये. मी जर तुम्हाला शिवी दिली, तर मी मलाच शिवी दिली. कारण एकच अंश आहे, लोकांना आरोग्य, चांगलं आरोग्य पुरवणं, त्यांना ते उपलब्ध करून देणं, त्याचा प्रसार करणं, त्याचा प्रचार करणं आणि त्यासाठी जेवढे अवेलेबल होऊ शकतं ते करून देणं ज्या प्लॅटफॉर्मला. पण कुणाला हेल्प नाही करत, आपण कुणाला मदत नाही करत. आपण काय करतो, आपण सेवा देतो. आम्ही सर्व्ह करतो आणि सर्व्ह करणारा मी नाही करत आहे, मी माध्यम आहे. त्यांना भारतरत्न देणार होते पंडित जवाहरलाल नेहरू, पण त्यांनी ते नाकारलं होतं. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांना सिटिझनशिप देऊ केली होती, पण ती सुद्धा त्यांनी म्हणजे नाकारली होती. नाकारली राम सरांनी, राम डॉक्टरांनी? सरांनी. आपल्याकडे रिसर्च खूप कमी आहे. इव्हन आयुर्वेद इतकं प्रगत आहे, पण रिसर्च कमी पडतोय. ॲलोपॅथीमध्ये रिसर्च खूप आहे. त्यामुळे ॲलोपॅथीमध्ये छातीठोकपणे ते सांगू शकतात. बरोबर. पण आयुर्वेदामध्ये तसं होत नाहीये. अजूनही स्टँडर्डाइज होत नाहीये. 11 ते 1 ची जी वेळ आहे, ती आहे आपली गॉल ब्लॅडरची वेळ, म्हणजे पित्ताशयाची, आणि 1 ते 3 ची जी वेळ आहे, ती आहे लिव्हरची. तर या वेळामध्ये पित्ताशय आणि यकृत, लिव्हर याला रेस्ट पाहिजे, त्यांचं रिपेअरिंग होत असतं. मग 3 ते 5 ची जी वेळ आहे ती फुफ्फुसांची आहे. ह्या जगामध्ये एकम व्हावा, वननेस यावा आणि सगळे आनंदी राहावे, जसं तुम्ही मगाशी म्हणालात, आणि सगळे निरोगी राहावे, यासाठी चिकित्सा स्पाईन अँड मोर हे काम करत आहे. चिकित्सा नी स्पाईन अँड मोर अशा चिकित्सालयाला तुम्ही गेली अनेक वर्ष चालवता म्हणण्यापेक्षा त्या चिकित्सालयाचे सर्वे सर्वा आहात. पण तुमच्याविषयी माझ्या प्रेक्षकांना थोडी माहिती देण्यासाठी मला पडलेला प्रश्न असा आहे, की तुमच्या वडिलांचा तुमच्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव आहे. तो नक्की काय आहे आम्हाला सांगा? आणि तुमच्या गुरूंचा म्हणजे डॉक्टर राम भोसले यांचा? नक्कीच. डॉक्टर राम भोसले हे एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व, एक मराठी व्यक्ती जी जगप्रसिद्ध झाली आणि ज्यांनी खूप मोठमोठ्या लोकांना ट्रीट केलं. आणि त्यांनी जे ट्रीट केलं त्यामध्ये महात्मा गांधीजींना त्यांनी ट्रीटमेंट केलेली आहे, पंडित जवाहरलाल नेहरू, विन्स्टन चर्चिल, लॉर्ड माउंटबॅटन, स्टीव जॉर्ज, येहुदी मेहुनीन, अलेक्झांडर फ्लेमिंग, त्याने पेनिसिलिनचा शोध लावला. नंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयझॅनहॉवर, त्याच्यानंतर स्टॅलिन, नेताजी सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल, विठ्ठलभाई पटेल, असे अनेक दिग्गज, चिन्मयानंद स्वामींपासून अनेक योगी पुरुष, महाराजे, असे सगळे जगातले मोठमोठे लोक ज्यांना त्यांनी ट्रीटमेंट केली आणि फिट ठेवलं त्या पूर्वीच्या काळी. आणि त्यामध्ये ते जे ट्रीटमेंट करायचे त्यामध्ये मुख्यत्वे करून नॅचरल हिलिंग त्यामध्ये असायचं, स्पिरिच्युअल हिलिंग त्यामध्ये असायचं. त्यामध्ये त्यांनी ट्रीटमेंट शोधून काढली होती, एक संवाहन. संवाहन म्हणजे समवहन, म्हणजे बॅलन्सकडे घेऊन जायचं. आपलं जे शरीर आहे ना ते बिघडतं, त्यावेळी काय होतं, ते इम्बॅलन्स होतं. आपण जेव्हा जन्माला येतो त्यावेळेला सगळं काही बॅलन्समध्ये असतं. हळूहळू गोष्टी बिघडतात काही कारणांनी, आणि मग त्याला बॅलन्सकडे घेऊन जायचं परत, त्याला संवाहन असं म्हटलं जातं. तर ती व्हायब्रेशनल हिलिंग मसाजची पद्धत आहे आणि ते शरीराला हस्तस्पर्शाद्वारे वेगवेगळे व्हायब्रेशन्स देऊन स्पाईनवर किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्या नसांवर आणि त्या वेगवेगळ्या नाड्यांवर ते ट्रीटमेंट द्यायचे. त्याप्रमाणे चक्र आणि मर्मचिकित्सा हे सगळं त्यात असायचं. ते आणि त्यांना गुरूंचा आशीर्वाद त्यासाठी लाभला होता. म्हणजे महाअवतार बाबाजींपासून नित्यानंद स्वामी, आणि हिमालयात त्यांनी बरीच वेगवेगळ्या योगी पुरुषांबरोबर साधना केली होती. त्यामुळे त्यांना ते सगळं यश मिळालं आणि ते सायन्स आत्ता जगात येतं आहे की ती फ्रिक्वन्सी, ज्या फ्रिक्वन्सीने ते ट्रीटमेंट करायचे, ती फ्रिक्वन्सी ज्या व्हायब्रेशन्सने ते द्यायचे, त्याने ते आजार बरे व्हायचे आणि बॅलन्स अवस्थेत जायचे. म्हणजे किडनीची फ्रिक्वन्सी, हार्टची, मेंदूची, वेगवेगळा जे फंक्शन आपल्या शरीरात चालतं त्याची एक पर्टिक्युलर फ्रिक्वन्सी असते. म्हणजे पेशींची एक लयबद्ध हालचाल आपल्या शरीरात जर नियमित चालत असेल
तर त्या पेशींची जी हालचाल असते ते साधारणतः 8 हर्ट्झ ते 12 हर्ट्झपर्यंत त्याची फ्रिक्वेन्सी असते आणि त्यामध्ये ती आणायची ती फ्रिक्वेन्सी म्हणजे ते बॅलन्स होते. असा शोध त्याने लावलेला होता आणि तो आता वेगवेगळ्या मशीन्सद्वारे आता सगळीकडे रिसर्च आला. पण त्यांनी किती वर्षापूर्वी म्हणजे साधारण 70-80 वर्षापूर्वी त्यांनी ते प्रकारचं काम करत होते. आणि एक मराठी व्यक्ती ज्याला अमेरिकेचा प्रेसिडेंट गाडीपर्यंत सोडायला येतो आणि गाडीचा दरवाजा उघडून त्यांना आत बसवतो. इतका सन्मान सगळे प्रोटोकॉल तोडून इतका सन्मान या व्यक्तीला मिळालेला. तर अशा प्रकारची ही व्यक्ती, मराठी व्यक्ती सगळ्यांनी, मला वाटतं महाराष्ट्रात या व्यक्तीचं नाव सगळ्यांनी लक्षात ठेवा, की आपण सगळे आज ऐकतोय. इव्हन राज ठाकरेजी त्यांच्या भाषणामध्ये सगळ्या आपल्या मराठी ज्या प्रसिद्ध व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल बरंचसं काय काय सांगतात, की आपल्या महाराष्ट्रात किती रत्न होऊन गेलेत. त्यापैकी हे एक रत्न ज्यांना भारतरत्न देणार होते पंडित जवाहरलाल नेहरू, पण त्यांनी ते नाकारलं होतं. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांना सिटिझनशिप देऊ केली होती, पण ती सुद्धा त्यांनी म्हणजे नाकारली होती. नाकारली राम सरांनी, राम डॉक्टरांनी? सरांनी, डॉक्टर राम सरांनी. ओ. तर म्हणाले, पंडितजी म्हणाले, की तुझी गरज इथे आम्हाला जास्त आहे, तू अमेरिकेत राहू नकोस. तर अशा प्रकारे त्यांनी जे कार्य केलं ते कार्य पुढे न्यायचं काम आम्ही करतोय. माझे वडील त्यांच्याकडे पहिल्यांदा शिकले आणि मग तिथून मी हे कार्य आता पुढे नेतोय आणि अशा प्रकारची ही जी विद्या ती शिकवतो पण आम्ही आणि वेगवेगळ्या प्रकारे आम्ही ट्रीटमेंटमध्ये सुद्धा त्याचा अवलंब करतो. चिकित्साचे जे सेंटर्स आहेत, पुण्यामध्ये एक आहे, मुंबईमध्ये 3 सेंटर्स आहेत. ओके. म्हणजे एक बोरिवली, ठाणे आणि दादर शिवाजी पार्क. अशा ठिकाणी हे सर्व प्रकारे आम्ही वेगवेगळी जी काही पॅथीज आहेत त्यामध्ये सुद्धा आपण बॅलन्स करू शकतो. म्हणजे आयुर्वेद आहे, ॲक्युपंक्चर आहे, फिजिओथेरपी आहे, या सगळ्या एकाच छत्राखाली आपल्याकडे होतं आणि त्याचबरोबर ते संवाहनसुद्धा होतं. आणि जेणेकरून कुठलाही जो काही हेतू असतो कुठल्याही पॅथीचा, तो बॅलन्सकडे नेण्याकडेच असतो. तर तोच बॅलन्स आपल्याला साधायचा असतो आणि त्यासाठी माझे वडील, आम्ही हे सगळं कार्य नेतोय पुढे. आणि आता वडिलांनंतरसुद्धा आता डॉक्टर राम भोसले नाही आहेत, माझे वडीलसुद्धा नाही आहेत. पण डॉक्टर राम भोसलेंनी जातानाच मला हे कार्य सुपूर्द केलं आणि त्यांनी सांगितलं न्यायचं आहे पुढे. तर ते गुरुचं कार्य आम्ही आता पुढे नेतो आहे आणि ह्या जगामध्ये एकम व्हावा, वननेस यावा आणि सगळे आनंदी राहावे, जसं तुम्ही मगाशी म्हणालात, आणि सगळे निरोगी राहावे, यासाठी चिकित्सा स्पाईन अँड मोर हे काम करत आहे. तुमच्याशी बोलताना एक गोष्ट मला नक्कीच जाणवली, की आपल्या संस्कृतीमध्ये ही गुरु-शिष्य परंपरा हो, आहे हो. आणि तुम्ही जे म्हणालात, की ती हाताने स्पंदनं देणं, हे सगळं आपल्या संस्कृतीत आहे. बरोबर. पण कुठेतरी सर वाईट वाटतं, जेव्हा हे अमेरिका, चायना अशा देशांमधनं आपल्याकडे येतं, हो. तेव्हा त्याची किंमत वाढते. हो. तेव्हा त्याचं कौतुक होतं. म्हणजे अगदी बरोबर. साधं सांगायचं तर पूर्वी काय पसारभर मिळणाऱ्या लाह्या पॉपकॉर्न झाल्यावर एवढ्या महाग होतात, ज्या बरोबर. आपल्याकडे असतात. तर बरोबर. आपल्या या चिकित्सेबद्दल तुमचं काय मत आहे, की ही चिकित्सा आपली आहे का त्याच्यासाठी आता बाहेरनं त्याच्यासाठी काही एक्स्ट्रा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे? हां. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण बाहेरनं अभ्यास करणं महत्त्वाचं आहे, कारण त्यांनी ते खूप डेव्हलप केलं आहे. बरोबर, रिसर्च म्हणून केलाय. रिसर्च केला आहे. आपल्याकडे रिसर्च खूप कमी आहे. इव्हन आयुर्वेद इतकं प्रगत आहे, पण रिसर्च कमी पडतोय. ॲलोपॅथीमध्ये रिसर्च खूप आहे. त्यामुळे ॲलोपॅथीमध्ये छातीठोकपणे ते सांगू शकतात. बरोबर. पण आयुर्वेदामध्ये तसं होत नाही आहे. अजूनही स्टँडर्डाइज होत नाही आहे. त्यामुळे ते शिकणं आवश्यकच आहे. पण तुम्ही म्हणालात तसं हे मूळ सायन्स जितकं काही आहे, ते सगळं आपल्या वेदांमध्ये पूर्वीपासून आहे. आयुर्वेदामध्ये खूप काही गोष्टी त्यावेळी लिहून ठेवलेल्या होत्या. आत्ताच्या ज्या सर्जरीज होतात वेगवेगळ्या, त्या सुश्रुत संहितेमध्ये वेगवेगळ्या सर्जरीज सांगितलेल्या आहेत. सर्व प्रकारच्या, स्किनपासून ते मेंदूपासून सगळ्या सर्जरी त्यावेळी व्हायच्या. म्हणजे खूप प्रगत होतं. आपले ऋषीमुनी हे सगळे सायंटिस्टच होते. पण ते जे ग्रंथ होते, जे ग्रंथ भांडार होतं, जे काही रिसर्च त्यावेळेचे होते, ते आपल्याकडे राहिले नाही शिल्लक. ते बाहेर गेले, बाहेर जाऊन त्यांनी त्याचे फोड केले आणि मग त्यांनी ते त्यांचं म्हणून पुढे जगासमोर आणलं. पण ठीक आहे, म्हणजे जे काय असेल, बाहेर जाओ, कुठेही जाओ, हे विश्वशी माझे घर, हे सगळं कल्याणासाठीच आपण करतोय. करेक्ट. त्यामुळे मग ते सर्व जगाचंच कल्याण होणार आहे. कुणीही करो, म्हणजे आपलं भारताचं नाव व्हायला पाहिजे असं काही गरज नाही आहे. पण मूळ सायन्स आपलीच आहेत आणि जगाचं कल्याण करण्यासाठी सगळे झटत आहेत. तर त्यासाठी असं म्हणूया की सगळ्यात चांगल्या वृत्ती येऊ देत, चांगल्या प्रकारचे रिसर्च येऊ देत आणि अशा प्रकारे लोकांचं भलं होऊ देत, की वेगवेगळ्या मशीन्स आहेत,
हे आज वेगवेगळ्या MRI मशीन्ससारख्या स्कॅनिंग मशीन्स आहेत. खूप काही चांगले रिसर्च डायग्नोसिसच्या पद्धती आल्या आणि त्याचा अवलंब सगळ्यांनी करायला पाहिजे. करायला पाहिजे. आपण काय करतो की आपल्याकडे आता एवढं अवेलेबल आहे आणि ॲलोपॅथीला खूप नावं ठेवतो. पण ॲलोपॅथीमध्ये इतकं काही रिसर्च आहे की तुम्हाला ते इमर्जन्सी किंवा कुठल्या तपासण्या करायच्या आहेत, कुठलं तुमचं निदान करायचं आहे, तर तुम्ही निदान तर करून घ्या. मग तुम्ही पाहिजे तर ॲक्युपंक्चर वापरा, आयुर्वेद वापरा, योगा नॅचरोपॅथी करा, जे काय करायचं ते करा. पण आपलं मूळ निदान करण्यासाठी ज्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत त्याचा आपण फायदा करून घेतला पाहिजे. त्यामुळे कुठल्याही गोष्टीला आपण जे नावं ठेवतो ते होऊ नये. आता तुम्ही ॲलोपॅथी आणि निदान म्हणालात, हा प्रश्न मला बरेच वेळेला जाणवतो, की बरेच लोकं म्हणतात, आता समज सर्दी खोकला झालाय, पटकन ॲलोपॅथीचं औषध घे बरं होईल. ह्या सगळ्या ज्या पॅथी आहेत किंवा ॲक्युपंक्चर असेल आणि ह्याला खूप वेळ लागतो. हे खरं आहे का सर? हे मिथ आहे का फॅक्ट आहे? काय आहे? कसं आहे की इन्स्टंट रिलीफ पाहिजे ना, हं, हे आता सगळीकडे झालं कारण आता काय झालं की तुम्हाला बॉस काही सुट्टी देत नाही, कामावर जावं लागतं, नाहीतर तुम्हाला काढून टाकणार. म्हणजे मी हे कुठे पाहिलं तर मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे जसं आयुर्वेद आहे ट्रॅडिशनल, हं, तसं मी चीनमध्ये गेलो होतो हं, साधारण 25 वर्षापूर्वी. हं, आणि मी चीनमध्ये गेल्यानंतर ज्या हॉस्पिटलमध्ये आम्ही शिकत होतो तिथलं प्रचंड मोठं हॉस्पिटल, वँगजिंग हॉस्पिटल बीजिंगमध्ये, हं. तिथे शिकत असताना मी बघितलं की तिथे बरेच लोक ॲलोपॅथी घ्यायला लागले होते. आणि चीनमध्ये म्हटलं एवढी ॲलोपॅथी आली कुठून? तर चीनमध्ये तर आपल्याकडे खूप आधी आली. चीनमध्ये एवढी ॲलोपॅथी नव्हती. त्यांच्याकडे फक्त ट्रॅडिशनल हर्ब्स आणि ॲक्युपंक्चर या ट्रीटमेंट व्हायच्या. तर म्हणे नाही आम्हाला फास्ट रिलीफ पाहिजे, उद्या कामावर जायचं आहे, लगेच ताप आला लगेच ताबडतोब ॲक्शन, म्हणजे असं काही झोपून नाही राहू शकत. म्हणजे चीनमध्ये ही अवस्था झाली होती. त्यामुळे सर्व जगामध्ये अशा प्रकारे ही अवस्था झाली की आपल्याला इन्स्टंट रिलीफ पाहिजे. पण मी तर म्हणतो की ठीक आहे, चला तुम्हाला इन्स्टंट पाहिजे ना, इन्स्टंट घ्या, पण किती 1-2 दिवसासाठी घ्या. त्याच्यानंतर परत तुम्ही ते रूट कॉजकडे जाऊन हं, ते जे कशामुळे आपल्याला आजार होत आहेत, हं. का आपल्याला वारंवार ताप येतोय, का वारंवार सर्दी होते, म्हणजे आपली इम्युनिटी कुठे कमी आहे का? मग हे रूट कॉज आपण जर शोधलं, समजा आता वारंवार ताप येतोय, थकवा वाटतोय, घाम येतोय, त्याच्यानंतर कणकण वाटते, सर्दी होते, सायनस झालेला आहे, दम लागतोय, असं काही वेगवेगळ्या गोष्टी की ज्याच्यामुळे असं लक्षात येतं की आपली इम्युनिटी कमी झाली आहे. हं. मग आपल्याला काय करायला पाहिजे? आपण तात्पुरतं औषध घेतलं, पण आपल्याला इम्युनिटी वाढवण्यासाठी काम करायला पाहिजे. मग इम्युनिटी वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे? तर इम्युनिटी वाढवण्यासाठी ॲक्युपंक्चरमध्ये खूप छान उपचार पद्धती आहेत. तर त्याने आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. हं. शरीराची प्रतिकारशक्ती वाढली की ह्या गोष्टी येतच नाहीत, कारण बरोबर. शरीर प्रतिकार करणार आहे. हं. ह्या ज्या पॅथोजन्स म्हणतो आपण, ह्याला बरोबर. एक्स्ट्रा पॅथोजन आपल्या शरीरात शिरतात. म्हणजे आपलं जे पंचमहाभूत आहे किंवा आपल्याकडे जे वातावरण आहे, वेदर बदलतं, ह्युमिडिटी वाढते, हीट वाढते, थंडी वाढते आणि मग त्याचा अटॅक करतो. पूर्वीच्या काळी थंड प्रदेशात किंवा वारा जिथे असे तिथे इथे मफलर बांधले जायचे. कानटोपी घातली जायची किंवा फेटा बांधला जायचा. कारण हा कान आणि त्याच्या मागचा जो पोर्शन आहे मानेचा, तिथे काही द्वार आहेत. हं. तिथून एक्स्टर्नल पॅथोजन जे दूषित पॅथोजन्स असतात ते आपल्या शरीरामध्ये एंटर होतात आणि मग ते आत आले की मग ही लक्षणं दिसतात. मग ते आत येऊ नये यासाठी जे द्वारपाल आहेत ते आहेत आपले प्रतिकारशक्ती. हं. आणि तिथे असलेले काही जे डोअर्स आहेत ते क्लोज राहायला पाहिजेत पर्टिक्युलर ह्याच्यात. तर ते क्लोज राहत नाही. त्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवली की हे सगळं आपण मेंटेन करू शकतो. तसंच त्यामुळे पूर्वी आपल्याकडे खूप उन्हाळा वगैरे झाला, की लोकं डोक्यावर कांदा ठेवायचे, हो, गमछा गमछा बांधायचे, बांधायचे. डोक्यावर कांदा, लूं हो, लागू नये हो, वगैरे म्हणून हो. नॉर्थमध्ये खूप ठिकाणी हो, कांदा-बिंदा असं ठेवलं हो, जातं. हे हो, हो. आपल्याकडे पद्धती पद्धती आहेत सगळ्या. होत्याच ना. बाहेरून आल्यानंतर जे गूळ पाणी द्यायचे, बरोबर. उन्हातान्हातनं आल्यानंतर. अशा प्रकारे आपल्याकडे होतंच की शुगर डाऊन झाली असेल किंवा काय. असे सगळे प्रकार होते. म्हणजे पूर्वी सगळ्यांना माहीत होतंच त्या गोष्टी. हं. आता ORS आणि त्या सगळ्या गोष्टी आल्या. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, यासाठी आपल्याला मग काहीतरी नियमितता आपल्या लाईफमध्ये आणायला पाहिजे. प्राणायामसारख्या गोष्टी करायला पाहिजे. सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर ऑक्सिजन खूप चांगला असतो. तर तो ऑक्सिजन आपल्याला गेला म्हणजे सकाळी 4 वाजता जर आपण उठून थोडंसं डीप ब्रीथिंग, जर प्राणायाम येत नसेल, नॉर्मल डीप ब्रीथिंग जरी केलं, श्वास घेतला स्लोली आणि स्लोली सोडला, तरीसुद्धा आपण फ्रेश हवेत, तरीसुद्धा, कारण त्यावेळेला आपले लंग्स फुल कॅपॅसिटीमध्ये ॲक्टिव्ह असतात. हां.
आणि जेवढा काही हवेतला ऑक्सिजन आहे तो आपण घेऊ शकतो. आणि त्यामुळे ऑक्सिजन हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्यासाठी जी आवश्यक गोष्टी आहेत जन्माला आल्यानंतर, हं. 2 गोष्टी फक्त आपल्यासाठी आहेत, ज्याने आपण आपली बॅटरी चार्ज करू शकतो. आपल्यामध्ये पण बॅटरीज आहेत शरीरामध्ये आणि त्या लागून आलेल्या आहेत. जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा. जसं आपण गाडीची बॅटरी चार्ज करतो किंवा कुठल्याही प्रकारच्या बॅटरी चार्ज करतो, तशा आपल्याला पण बॅटरी चार्ज करायला पाहिजे. मग त्या चार्ज कशाने होणार? तर 2 गोष्टी आहेत. एक आहे ऑक्सिजन प्रॉपर, म्हणजे श्वासोच्छ्वास, लंग्स. आणि दुसरी गोष्ट आहे की प्रॉपर आहार, संतुलित आहार. या 2 गोष्टींनीच फक्त आपण त्यात भर घालू शकतो. दुसरी तिसरी पद्धत नाही आहे. हे सगळ्यांनी जर लक्षात ठेवलं तर आपल्याला छानपैकी आहार घ्यायला पाहिजे, घरचा आहार. आणि प्राणायाम किंवा ब्रह्ममुहूर्तावर उठून ऑक्सिजन घेणं, डीप ब्रिदिंग करणं, श्वासोच्छ्वास चांगला घेणं, वॉकिंग करणं, ब्रिस्क वॉकिंग करणं, असे वेगवेगळे प्रकार जर केले तर आपण त्यामध्ये भर टाकू शकतो. त्यामुळे सकाळी उठून 4 वाजताची वेळ सगळ्यात महत्त्वाची आहे. वाह! आणि जर एखाद्याला शक्य नसेल तर तुम्ही सकाळी उठून ते करून पाहिजे तर परत थोडा वेळ झोपा. म्हणजे मी ऑप्शन देऊ शकतो किंवा काहीच न सगळ्यांना करण्यापेक्षा. अर्ध्यानं टेन्शन नाही, आलं मी तर सकाळी म्हणतो 4 वाजता माझ्या उठायचं. लक्षात आलं ते, म्हणून म्हटलं मग काहीच न करण्यापेक्षा त्यापेक्षा पण हे करा. आजची जेनझी ऑप्शन. पिढी रात्री वेब सिरीज बघून 3-3:30 ला झोपते सर. त्याच्यापुढे ती 4 ला उठून काय करणार? विचार करा, शरीरामध्ये एक सायकल आहे, करेक्ट. शरीराचं एक चक्र आहे. आणि ते त्याचा अल्गोरिदम बदलला तर मग आपलं सगळं बिघडतं. कारण तुम्ही रात्री उशिरा झोपले की प्रत्येक अवयवाला रात्री रेस्ट लागते. म्हणजे आपला जो 11 ते 1 ची जी वेळ आहे ती आहे आपली गॉल ब्लॅडरची वेळ, म्हणजे पित्ताशयाची. अच्छा. आणि 1 ते 3 ची जी वेळ आहे ती आहे लिव्हरची. तर या वेळामध्ये पित्ताशय आणि आपलं यकृत, लिव्हर याला रेस्ट पाहिजे, त्यांचं रिपेअरिंग होत असतं. आणि आपण जर 2 वाजता 3 वाजता झोपलं तर त्याचं रिपेअरिंग होणारच नाही आहे. आणि मग त्यामुळे हे सगळे आजार वाढत चाललेत. हे जे आपण म्हणतो की लवकर झोपा, लवकर उठा, हे असं उगीचच पूर्वीचे लोक सांगत नव्हते. त्यामागे सायन्स आहे. कारण प्रत्येकाला 2-2 तास दिलेले आहेत. त्यानंतर मग 3 ते 5 ची जी वेळ आहे ती फुफ्फुसांची आहे. जे तुम्ही 3 आता ला ती म्हणालात. एनर्जी हां. येते, हं. एंटर होते लंग्समध्ये. 4 ला ते अत्युच्च प्रमाणात असते. आणि त्यावेळी तुम्ही जर प्राणायाम केला तर, कारण लंग्स एकदम फुल फंक्शनमध्ये आहेत, त्यावेळी ते पटापट घेऊन जाणार. फुल एक्सपांड आणि कॉन्ट्रॅक्ट होत असतात ते. तर ते घेऊ शकतात आणि मग ती 4 नंतर परत हळूहळू खाली जाते आणि मग ती मोठ्या आतड्यात जाते. असं असतं. तर अशा प्रकारे 2-2 तास प्रत्येक ऑर्गनला दिलेले आहेत. आणि रात्री जर पित्ताशयाच्याच वेळेत आणि यकृतात, लिव्हरच्या वेळेत जर तुम्ही झोपला नाहीत तर लिव्हर तुमचं हळूहळू वीक होत जाणार आहे. एनर्जी लेवलला ते कुठल्या तपासणी देणार नाही आहे. तुम्ही म्हणाल की नाही, मी सोनोग्राफी केली आणि मी फायब्रोस्कॅन केला किंवा ब्लड टेस्ट केल्या माझ्या लिव्हर प्रोफाईल तर नॉर्मल आहेत, माझं लिव्हर चांगलं आहे, असं नाही आहे. ते तुम्हाला काही कालांतराने तुम्हाला वेगवेगळी सिम्पटम्स करेक्ट. त्याचे जाणवणार. तुमचं डायजेशन वीक होणार, पोट फुगणार, वेट अननेसेसरी वाढणार. कारण लिव्हर हे सगळ्यात महत्त्वाचं ऑर्गन आहे. शुगर, डायबिटीसमध्ये पॅनक्रियाज म्हणतो आपण, मग सगळ्यात महत्त्वाचा ऑर्गन हा लिव्हर आहे. येस. आणि आत्ता सगळे लिव्हर म्हणायला लागले डायबेटॉलॉजिस्ट. हं. तर अशा प्रकारे लिव्हर हा आपल्या शरीरातला खूप महत्त्वाचा ऑर्गन आहे. त्यामुळे रात्री लवकर झोपायलाच पाहिजे. पण सर ओव्हरऑल तुम्ही आता बघताय, की लोकांचा आपण जो विषयाला सुरुवात केली, लोकांचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, लोकांनी आनंदी राहावं, लोकांनी तब्येत चांगली राहावी, असं जर वाटत असेल, तर एक थोडक्यात कुठल्या प्रकारची जीवनशैली त्यांनी फॉलो केली पाहिजे, तुम्ही आम्हाला सांगा? येस. सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपलं आपले आहार हं. आणि आपले विचार हं. हे फार इम्पॉर्टंट आहे. की आपल्याकडे पूर्वी काय होतं की पूर्वी आपल्याला काही व्हॅल्यूज शिकवायचे. आई वडील, आजोबा, आजी आजोबा, एक संस्कार असायचे आणि ते संस्कार आपण फॉलो करायचो आणि ते कधी बदलले नाहीत. हं. म्हणजे कसं की तुम्हाला सुद्धा तुमच्या आजी आजोबांनी, आई वडिलांनी सांगितलं असेल, बघ खोटं बोलू नये, हं. चोरी करू नये, कुणाला फसवू नये. या सगळ्या गोष्टी आपल्याला काही सांगितल्या. या व्हॅल्यूज आल्यात, परंपरेने आलेले आहेत. प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये या परंपरागत या व्हॅल्यूज जपत आलेले आहेत. प्रत्येक ऑर्गनायझेशनचे सुद्धा काही व्हॅल्यूज असतात. ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा जसं आता टाटा ग्रुप म्हटलं तुम्ही, रतन हं. टाटा, तर त्यांचे काही व्हॅल्यूज आहेत. त्या ग्रुपवर त्याच्यावर त्यांचं ऑर्गनायझेशन टिकून आहे. तसंच एखादी फॅमिली जी टिकून असते, त्यांचा एकत्रितपणा, काही व्हॅल्यूज असतात.
आणि काही संस्कार असतात. त्या टिकवून ठेवणं फार इम्पॉर्टंट आहे. आता टाटा ग्रुपचं तुम्हाला माहिती आहे, की त्यांनी मॅक्सिमम पैसा जो काही त्यांच्याकडे प्रॉफिट येतो ते डोनेट करतात. बरोबर. पण त्यांनी मध्ये तुम्हाला माहिती आहे, की कुठले एक दुसरे डायरेक्टर आले होते आणि मग त्यांनी त्यांच्या व्हॅल्यूज थोड्या चेंज केल्या होत्या आणि मग कंपनी थोडी खाली गेली होती. तर अशा पद्धतीने व्हॅल्यूज बदललं तर सगळं विस्कळीत होतं. म्हणून आपले जे संस्कार आहेत ते महत्त्वाचे आहेत, की सेवाभाव, कोणाला दुखावू नये, खोटं बोलू नये. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या फार इम्पॉर्टंट आहेत. मोरॅलिटी हल्ली संपत चाललेली आहे. मी तुम्ही पाहिलं असेल, की आत्ता जो मटका किंग नावाचा मूव्ही आला, सीरीज आली, वेब सीरीज आली. सीरीज. त्याच्यामध्ये तो जो माणूस आहे तो करणारा बिझनेस कशा पद्धतीचा करतोय? तो मटक्याचा बिझनेस करतोय. जुगाराचा बिझनेस करतोय. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे, मोरॅलिटी. त्याने तो बिझनेस इमानदारीत केला. त्याने कधीही खोटे नंबर्स काढले नाहीत. ती जर तुम्ही सीरीज पाहिली असेल, कधी खोटे नंबर त्याने म्हणत मी लोकांना फसवणार नाही. लोकं विश्वासाने माझ्याकडे येतात आणि पैसे टाकतात आणि हे करतात. पण मी लोकांना कधीही फसवणार नाही. त्याने शेवटपर्यंत त्या सीझनमध्ये दाखवले त्या माणसाने, मटका किंगने, की त्यांनी कधीही कोणाला फसवलं नाही. काही झालं तरी त्यांनी खोटेपणा नाही आणला. मोरॅलिटी, इमानदारी त्यांनी तोडली नाही. अशा पद्धतीने जी ही कास्ट धरणं, कुठलाही तुम्ही काम करा, बिझनेस करा, त्यामध्ये एक आध्यात्मिकता आहे. प्रत्येक माणूस आज आध्यात्मिक आहे. आपल्याला माहीत नाही की आपण आध्यात्मिक आहोत. बरोबर. म्हणजे तुम्ही चहा विकणारा सुद्धा आध्यात्मिक आहे. वडापाव विकणारा सुद्धा आध्यात्मिक आहे. आज तो तुमचं पोट भरतोय, तुमची क्षुधा शांती करतोय. तो एक सेवाभाव आहे. तो तुमच्यासाठी झटतो सकाळपासून तो वडापाववाला. सकाळी 4 वाजल्यापासून तो बिचारा उठत असेल. का? तर सगळ्यांचं बाबा चांगलं व्हावं. सांग. मग चांगल्या हेतूने करतो. सगळेजण चांगल्या हेतूने करतात. ₹10 चहा विकणारा माणूस सुद्धा म्हणतो, "बाबा माझ्याकडे आलेला माणूस छानपैकी इथून फ्रेश होऊन जावं, त्याचं काम चांगलं व्हावं." प्रत्येकाकडे एक सेवाभाव आहे. प्रत्येक ऑर्गनायझेशन जी काही प्रॉडक्ट बनवत असेल किंवा काही करत असेल, फक्त सर्व्हिस देणारे ऑर्गनायझेशन नाही. प्रत्येकजण आध्यात्मिक आहे. फक्त त्यांना त्याची जागरूकता नाहीये. आणि ज्या दिवशी ती जागरूकता येते, त्या दिवशी काम आणखी सोपं होतं. जसं आता आमची ऑर्गनायझेशन आहे, त्याचं आमचं आमचं जे विजन आहे किंवा आमचा जो पर्पज आहे ऑर्गनायझेशन, की या जगामध्ये सगळे एक राहून, सगळ्यामध्ये वननेस राहू. कारण सगळे आपण एका अंशातनं आलेलो आहोत आणि सगळ्यांमध्येच तो अंश आहे. तुमच्या, माझ्यात सगळ्यांमध्ये तो अंश आहे आणि तो अंश म्हणजे आपण वेगळे नाहीच आहोत. मी जर तुम्हाला शिवी दिली, तर मी मलाच शिवी दिली आहे. कारण एकच अंश आहे. त्यामुळे हे जर आपल्याला समजलं की आपण एकमेकांबद्दल गॉसिपिंग नाही करणार, कोणाला दोष नाही देणार, कोणाला ओरडणार नाही, कोणाबद्दल वाईट नाही बोलणार. त्यामुळे हे जग एकच जग राहिलं. तर एक चांगला प्लॅटफॉर्म होऊन जग आनंदी राहील, सुखी राहील आणि असं वाटलं की इथे आपल्याला जगायला पाहिजे. इथे मजा येते आणि मजा आली पाहिजे. आपल्याला जे वाटतं ना, आपण मित्र-मैत्रिणींबरोबर जातो तेव्हा मजा असते. तशी. आपल्याला खूप बरं वाटतं तिकडे. एकदम छान गेले माझे 4 दिवस. म्हणजे जे ट्युनिंग ज्यांच्याबरोबर चांगलं आहे, करेक्ट, त्या करेक्ट. मैत्रिणी. हां, तर ते एकदम छान जातं. तसं आपलं हे जे जग झालं, तर कसं होईल? आज जंगलामध्ये बघा, तुम्ही सर्व प्रकारचे प्राणी आनंदाने राहतायत. तिथे वाईल्ड ॲनिमल्स पण आहेत आणि सगळ्या प्रकारचे ॲनिमल्स आहेत. पण ते सगळे व्यवस्थित राहतायत. तशा पद्धतीने आपलं हे जे जग आहे, हे जर चांगलं राहील, तिथे वननेस असेल, तर मग हे वननेस साध्य करण्यासाठी काय करायला पाहिजे? मग त्यासाठी आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये आम्ही काही व्हॅल्यूज ठेवल्या आहेत, की त्याच्यामध्ये स्पिरिच्युअल फाउंडेशन्स आहेत. त्याच्यासाठी एक साधना करायला पाहिजे, की ती साधना काय आहे? तर लोकांना चांगलं आरोग्य पुरवणं, त्यांना ते उपलब्ध करून देणं, त्याचा प्रसार करणं, त्याचा प्रचार करणं आणि त्यासाठी जेवढे अवेलेबल होऊ शकतं ते करून देणं ज्या प्लॅटफॉर्मला. आणि जर आपण जिथे पोहोचू शकत नाही, तिथे जाऊन आपण त्यांना ट्रेनिंग देणं, माहिती देणं. हा पॉडकास्ट सुद्धा त्याचीच एक नक्की. परिणिती आहे, की याद्वारे आपण काय प्रत्येकापर्यंत जात नाही, पण जे काही हजारो लाखो लोकं बघतील, त्यांना त्यांच्या जागी जरी त्यांना फायदा झाला, तरी आपण त्यांच्यासाठी काहीतरी करतोय, हे आपल्याला म्हणायचं आहे मला त्या बाबतीत, की आणि मग याच्यासाठी मग रुग्णाप्रती करुणा, रुग्णाची सेवा करणं, रुग्णसेवा हे प्रथम कर्तव्य मानणं, अशा प्रकारे आम्ही सतत शिकत राहणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या व्हॅल्यूजमध्ये ठेवतो आणि त्यामुळे अ, हे हीलिंग आहे. म्हणजे आपण जेव्हा पेशंटना आपण बरं करतो, तो हीलिंगच्या क्षेत्रामधलं एक काम आहे. एक रुग्ण आमच्याकडे जेव्हा येतो, तो कुठल्यातरी आशेने आलेला आहे, की त्याला बरं व्हायचंय आणि त्याला बरं होताना एक जर्नी आहे, की तो आलाय आणि एक पर्टिक्युलर जर्नीपर्यंत त्याला जायचंय.
तर हा जर्नी तो रुग्ण आणि आम्ही एकत्र जातो. आम्ही एक कंपॅनियनशिप आहे. तो आणि मी आम्ही एक सतत एका रस्त्याने जात असतो आणि त्या रस्त्यामध्ये मग आम्ही एकमेकांना मार्गदर्शन करतो आणि आम्ही सांगतो की आता आपल्याला असं करायचं आणि मग तो जर्नी आपल्याला तो डेस्टिनेशनपर्यंत जायचं. म्हणजे एक गुडघेदुखीचा रुग्ण आला, त्याला चालता येत नाही, तो काठी घेऊन आलाय आणि आज तो 4 पावलं चालत नाही. तर मला त्या डेस्टिनेशनपर्यंत न्यायचं आहे, की तो आज तो 100 पावलं चालेल, 500 पावलं चालेल, बरोबर. 1000 पावलं चालेल. असं ते डेस्टिनेशन आहे. तो जिना 1 चढू शकत नाही, तो 10 जिने चढू शकेल. तर त्या डेस्टिनेशनपर्यंत त्याला नेणं ही आमची जबाबदारी आहे आणि यासाठी आम्हाला डिव्हाइनची हेल्प लागते आणि ती डिव्हाइनची हेल्प आम्ही घेतो आणि आम्ही एक माध्यम म्हणून काम करतो आणि या माध्यमाच्या थ्रू ही डिव्हाइन हेल्प जात असते आणि त्या रुग्णाला बरं करते. त्यामुळे प्रत्येक हिलिंग किंवा प्रत्येक जेव्हा आम्ही ट्रीटमेंट करतो, तेव्हा आम्ही देवाकडे प्रार्थना करतो, की आम्हाला या रुग्ण माझ्याकडे जो आलाय, त्याला बरं करण्यासाठी मला शक्ती दे आणि माझ्या रूपात मला तू त्या प्रकारचे इंट्युशन्स दे आणि त्या इंट्युशन्स देत त्या आम्हाला काही गोष्टी त्या पेशंटच्या कळायला लागतात, ज्या रिपोर्ट्समध्ये नसतात. त्या गोष्टी आम्हाला त्या दैवी कृपेने म्हणजे त्याची कळतात. आराधना केल्यामुळे आम्हाला ते कळतं. जसं स्वामी समर्थ आहे, ते सुद्धा खूप माझे वडील खूप स्वामी भक्त होते आणि त्यांच्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा चं दर्शन लोकांना व्हायचं आणि ते मार्गदर्शन करायचे. आमच्याकडे प्रचंड आमच्याकडे एक डोंबिवलीला ते होते ज्यावेळेला अनेक भक्त यायचे त्यांच्याकडे. तर अशा प्रकारे ते नाथपंथी होते. माझे गुरु ना नागनाथ महाराज गिरणारी हे नाथपंथी होते. तर अशा प्रकारे आम्ही सगळं आध्यात्मिक वारसा हा आलेला आहे आणि अध्यात्माशिवाय आपण नाही काय करू शकत. आपण जेव्हा आपण समजतो की मी बरं केलं, त्यावेळी तिथे सगळं संपतं. मी केलं की आपण इक्वॅलिटी नाही होत. आज आपण समजतो की त्याला गरज आहे आणि माझ्याकडे जास्त आहे म्हणून मी त्याला देतोय. मी एखाद्याला भीक देतोय. तर मी असं समजतो की मी मोठा आहे. माझ्याकडे आज पैसे आहेत, ह्याच्याकडे नाही, चल मी तुला देतो. तर तो एक इगो आहे, अहंकार आहे. आपण इथे जर इक्वॅलिटी म्हटली तर आपण आपण कोणाला हेल्प नाही करत. आपण कोणाला मदत नाही करत. आपण काय करतो? आपण सेवा देतो. आम्ही सर्व्ह करतो आणि सर्व्ह करणारा मी नाही करत आहे. मी माध्यम आहे. आणि जेव्हा आपण हेल्प करतो तेव्हा आपण मी केलं हा अहंकार येतो. त्यामुळे जेव्हा ही भावना येते आपल्या मनामध्ये की आपण सर्व्ह करतोय, आपण सेवा देतो, त्यावेळी आपण माध्यम बनतो आणि मग जे हिलिंग तिथे स्टार्ट होतं आणि मग पेशंट मग गुडघेदुखीचा असो का तुमचे कुठल्याही प्रकारची दुखणी असो, त्यासाठी मग ते हिलिंग स्टार्ट होतं आणि तो पेशंट बरा व्हायला लागतो. वाह! आणि सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्हाला इथे एक सांगायचं आहे आणखी एक नक्की. गोष्ट, की पेशंट बरा होणार आहे. हं. ज्यावेळी त्याचा योग असतो, त्यावेळी तो बरा होतो. आणि त्याचा जो योग असतो, तो काय असतो, की त्याला जर बरं व्हायचं असेल, तो माझ्याकडे येऊन बरा होईल किंवा तुमच्याकडे किंवा त्यांच्याकडे येऊन बरा होईल. कुठल्याही डॉक्टरकडे. पण त्याच्या नशिबात आहे, की तो तुमच्याकडे येऊन बरं होणार. बरोबर. हे त्याच्या नशिबात. आपल्याला वाटतं मी बरं केलं. हे त्याचं नशीब नशीब. होतं, की तो चिकित्सात त्याचं ठरलेलं होतं, की तो चिकित्सात येऊन बरा होणार आहे. समजा त्याच्या नशिबात असेल, की चिकित्सामध्ये बरं नाही व्हायचं, तर चिकित्सा 6 महिने ट्रीटमेंट घे. पण तो बरा नाही होणार. बरं कुठे होईल? तो आणखी दुसऱ्या ठिकाणी जाईल. तिथे त्याचा योग होता. त्याने काही केलं नसेल. त्याने साधं एखादी एक गोळी दिली असेल. पण त्याचा बेस इथे 6 महिने झालेला चिकित्सा. पण बरोबर. तिथे त्याचा योग नव्हता बरं व्हायचा. योग तिकडे होता. योग तिकडे होता, तो तिकडे आहे. मग त्याचा योग जिथे असतो तिथं तो बरा होणार. क्रेडिट घेणारा मी नाही. वाह! त्याचा योग आहे म्हणून त्याचा तो बरा झालाय. त्यामुळे आपण कुणीही क्रेडिट घेऊ नये. आपण फक्त इथे सेवा करायला आलोत आणि माध्यम बनायला आलोत. आपण कोणी नाही आहोत. हे जेव्हा आपण समजतो त्यावेळी सगळं सुखकर होतं आणि हेच अध्यात्म आहे. वाह! खूप छान सर. मला असं वाटतं, की तुमचं अध्यात्माशी असलेलं नातं, तुमची सेवा करण्याची इच्छा आणि मगाशी जे आपण म्हटलं, सेवा समतोल राखण्यासाठी आणि साधण्यासाठी जी आहे, तीच पेशंटपर्यंत पोहोचाव्यात आणि त्या वाइब्स पेशंटपर्यंत जाऊन त्यांना सुखकर आणि आनंदी आयुष्य मिळावं, हीच त्या स्वामींच्या चरणी प्रार्थना. खूप बरं वाटलं. थँक सो मच. नमस्कार, नमस्कार. तुमच्या प्लॅटफॉर्मवर मला बोलावल्याबद्दल खूप छान थँक आणि याद्वारे आपण लोकांपर्यंत पोहोचतोय आणि काय मला जे काही सांगायचं होतं ते सांगता आलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू. थँक यू व्हेरी थँक मच. यू.